नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये. मसाला डोसा आणि उत्तप्पा एकाच बॅटरमधून, आणि हो, बटाट्याची भाजी एकदम परफेक्ट. आज आपण बनवतोय कंप्लीट साऊथ इंडियन कॉम्बो. एकाच बॅटरमधून डोसा पण, उत्तप्पा पण, आणि त्याचीच हॉटेल स्टाईल बटाट्याची भाजी. चुकीची स्टेप घेतली तर टेस्ट बिघडते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या मला मसाला डोसा आणि उत्तप्पा बनवायचा आहे. त्यासाठी आदल्या दिवशीच सगळी तयारी करावी लागते. ह्या एका वाटीने मी 4 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे. आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून ते मी 6 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. तीन 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता झाकून ठेवते. आणि ही उडदाची डाळ पण 1 वाटी धुवून स्वच्छ धुवून ती पण आता झाकून ठेवते 6 तासांसाठी. 6 तासापासून डाळ आणि तांदूळ मी भिजायला ठेवलेले होते. ते आता मी मिक्सरवर बारीक वाटून घेतले. आता मी 7-8 तासांकरता आंबवण्यासाठी ठेवते. ते एका कापडामध्ये पातेलं ठेवून देते, मग छान आंबून जातं ते. हे बघा, 7-8 तासापासून आपण पीठ आंबवायला ठेवलेलं होतं. किती छान आंबून गेलं आहे पीठ, फुलून आलेलं आहे एकदम. आता आपल्याला जितके डोसे बनवायचे असतील तेवढं पीठ एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यात मीठ कालवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि हे थोडं घट्ट आहे पीठ, त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि डोसा बनवता येईल असं बॅटर तयार करून घ्यायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं परफेक्ट बॅटर तयार करायचं. हे बघा, आता आपण डोस्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे. मोहरी, जिरे, लसूण, मिरची हे चांगलं परतवून घेऊ. मिरची थोडा वेळ परतल्यानंतर त्यात आपण आता कांदा घालू. आता हा कांदा लालसर होऊ द्यायचा. कांदा आता लालसर झालेला आहे. त्यात मी आता थोडंसं हिंग टाकते. हिंग टाकल्याने छान चव येते. हिंग परतल्यानंतर हळद टाकते. आता सगळ्यात शेवटी मी 2 चमचे धण्याची पावडर टाकते. धण्याची पावडर टाकल्याने या भाजीला चव छान येते, वेगळी चव लागते थोडी. आता
आणि आता मी उकडलेले कापलेले बटाटे टाकते. बटाटे मी आधीच उकळून कापून घेतले होते. भाजीत आता मी चवीपुरते मीठ टाकते. आणि वरून कोथिंबीर टाकते. भाजीला खूप छान वास येतोय. डोशाबरोबर ती अजून छान लागेल. पाच मिनिटासाठी मी आता भाजी वाफायला ठेवून देते. हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आपली भाजी आता छान वाफवली गेलेली आहे. तर आता आपण भाजी झालेली आहे. डोसे करायला घेऊया. बघा आपण आता डोसे करायला घेऊ. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेते. आणि डोस्याचं बॅटर टाकते. आणि एका वाटीने पसरवून घेते. वाटी सगळ्यात आधी मध्ये ठेवायची आणि हळूहळू गोल गोल फिरवायचं, म्हणजे डोसा बारीक येतो. शेवटपर्यंत गोल फिरवायचं. आणि एका ताटाने झाकून द्यायचं. 2 मिनिटानंतर ताट काढून घेतलं आणि वरून थोडं तेल टाकलं. डोसा आपल्याला क्रंची करायचा आहे. हे बघा आपला डोसा तयार झालेला आहे. आता किती छान झालेला आहे क्रंची. त्याच तव्याला तेल लावून घेतलं आहे मी थोडंसं. आता आपण डोशाच्याच पिठाने उत्तप्पा बनवू. उत्तप्पा थोडा जाड बनवायचा. या ठिकाणी मी 2 चमचे पीठ टाकलं आहे आणि हलक्या हाताने फिरवलं, म्हणजे जास्त बारीक नाही करायचा. आणि त्यात आता कापलेला टोमॅटो, कापलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकली. थोडं प्रेस करून दिलं आणि एका ताटाने झाकून दिलं, म्हणजे त्या वरती टाकले टोमॅटो कांदे वाफवून जातील. हे बघा भाज्या छान वाफताय. त्याच डोशाच्या पिठाने उत्तम आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. मंडळी बघितलं ना, एकाच बॅटरमधून डिफरंट आयटम, क्रिस्पी डोसा, सॉफ्ट उत्तप्पा आणि एकदम मसालेदार भाजी. अशी सोपी घरच्या घरी होणारी रेसिपी मिस करायची नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच फुल प्रूफ रेसिपीजसाठी टेस्ट सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हॅपी कुकिंग. धन्यवाद.